आहे ना की काही काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. त्या आठवड्यात काय घडलं आहे, नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालेलं आहे. आणि काही काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हमधून मी घेतो. आमची टीमसुद्धा तसा विचार करते की बाबा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतील. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतो आहे, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी इम्प्रॉम्प्टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा त्यावेळेस निघतात तिथे. आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आत्ता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण काय त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो नव्हतो. ह्या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही आहे. मला वाटतं जसं गेल्या वर्षी रिॲक्शन्स होत्या, काही काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार आहोत. शॉकिंग फॅक्टर जे मी आत्ता सांगितलं तर ते कंटेस्टन्स प्रिपेअर होऊन जातील. म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल. आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉसमध्ये जर एक आठवडा मला राहायची संधी मिळाली संधी तर मिळेल. तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? तो होस्ट बघून मी ठरवेन. नाही तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होतात. तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात. आणि कधी कधी मला वाटतं का रे हा तर माझ्यापेक्षा चांगला करतो रिव्ह्यू. कारण ते एवढे इन्वॉल्ड असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, हे एक इमोशन आहे. आणि त्याच इमोशनमुळे बरेचशी लोकं जे आहेत ती एवढी इमोशनली इन्व्हेस्टेड असतात. आणि मला वाटतं की ते ह्या शोची एक विक्ट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित. आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच. आणि त्यांच्या रिॲक्शन्स पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की बाबा मी हा प्रश्न उचलणार आहे. परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटलं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इनकॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो.